जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, आईसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती, आईसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव, समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगरणीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, तया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा, अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरतक प्रदेशम, विधींद्रादि देवो सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरात, शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी, समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहिवर लागा भारा, गहिवर लागा भारा, मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरात, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा, गण गण गणात बोले, 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 गण गण गणात बोले. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, सकल संत कंठीभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाची अस्मिता, संत तुकाराम महाराज यांचा चारचरणांचा सर्वांच्या पाठांतरातील वारकरी संप्रदायामध्ये आणि महाराजांच्या गाथ्यामध्ये विशेष मान्यता असणारा, अत्यंत महत्त्वपूर्ण आई या शब्दाचे चिकित्सक मीमांसा मांडणारा आजचा हा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल ज्या निमित्तानं, ज्या आयोजनानं, ज्या प्रयोजनानं आज आपण एकत्र आलोत, वैकुंठवासी सौभाग्यवती मंगल चंद्रकांत बोहिटे, अर्थात आपल्या सर्वांची मोठी आई, आपल्या या आईचं आज हे पहिलं पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरण आणि त्यात हरिकीर्तन, म्हणजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला असा न्याय प्राप्त होतो. पहिलं वर्ष श्राद्ध असावं आणि त्या निमित्तानं कीर्तन असावं, म्हणजे आज आईंना मोक्षाचे दरवाजे उघडे आहेत, आज स्वर्गाची दार उघडे आहेत, उलट स्वर्गाधिक देव आज स्वागताकरता उभे असतील. हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या तालुक्यामध्ये पंचकृषीमध्ये साधी सोपी सरळ म्हणाशय ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असत्या तर जगायला गंमत आणि भगवंताला किंमत एकाही माणसानं दिली नसती. आजही भगवंतानं काही गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या. समुद्राला भगवंतानं विशालता दिली पण समुद्राचं पाणी गोड बनवलं नाही. नदीला देवानं भगवंतानं गोड पाणी दिलं पण तिला स्थैर्य दिलं नाही. आकाशाला उंची दिली पण टेकलेला आभाळ तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही. कोकळेला गळा दिला पण त्यानं रंग दिला नाही. गुलाबाच्या फुलाला स्वरूप दिलं पण त्याला सुगंध दिला नाही. मोगऱ्याला सुगंध दिला पण त्याला ताकद दिली नाही. हे असं सूत्र आहे. माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं पण अमरत्व मात्र बहाल केलं नाही. हे असं सूत्र आहे. भगवंतानं बऱ्याच गोष्टी त्याच्या हातात ठेवल्यात हो. आजही काही गोष्टी त्याच्या हातात आहेत. पडणारा पाऊस, उगवणारा सूर्य, मावळणारा दिनकर, उगवणारा चंद्र या त्याच्या तर हातातल्या गोष्टी आहेत. तुम्ही किती प्रयत्न करा, जगणं आणि मरणं या दोन गोष्टी त्याच्याच हातात आहे. नाईलाज आहे. ज्ञानोबरांच्या 3 ओव्या तुमच्या समोर अनुक्रमे मांडतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा या देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोनय धनंजयाची या परी. हे सूत्रच आहे का झाकली या घटीचा दिवा. भगवंतानं जन्माला घातलं त्याच दिवशी आपल्याला मरण बहाल दिलं. लेक लग्नातनं नांदायला जाताना जसा तिचा बाप आंदण म्हणून काही गोष्टी देतो ना तसं भगवंतानं ज्या दिवशी जन्माला घातलं त्याच दिवशी मरण दिले. पण आपल्या लक्षात नाही. मग सांगावं लागलं तुकोबरायन आलिया संसारा उठा वेग करा 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 शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेरा आलिया संसारा उठा वेगळा शरण जा उदारा उदारा शरण जा उदारा पांडुरंगा आलिया संसारा उठा वेगळा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे विसरलो आपण. या सृष्टीचे आपण पाहुणे होतो, इथले मालक नाही आपण. पाहुण्यानं यावं, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीमध्ये 3 दिवसाच्या वरती राहू नये. तशी ही आपली सासरवाडी आहे. 3 दिवसाच्या वरती आपण राहूच नाही. आपण सकाळी दुपारी संध्याकाळी लहानपण तरुणपण आणि म्हातारपण एवढं भोगावं आणि हे काळ सरले की निघून जावं. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. यक्षानं युधिष्ठिराला काही प्रश्न विचारले होते. तुझे 4 भाऊ माझ्या तळ्यातलं पाणी पिल्यामुळं मरण पावलेत. यात तुझ्या 4 भावांना जर परत जिवंत करायचं असेल ना तर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे धर्मराजा. मी तुझ्या मेलेल्या 4 भावांना जिवंत करेन आणि तुलाही जीवनदान देऊन टाकेन. माझा पहिला प्रश्न आहे, त्यातला तो पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न होता, सांग या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे. धर्मराजाने उत्तर दिलं होतं, यक्षा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे, मरायचं हे सगळ्याला माहीत असूनही अमरपट्टा गळ्यात घालून माणसं फिरतात. विसरले मरण विसरले मरण
विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या नाईलाज आहे यावं लागतं त्याला जावं लागतं म्हणून आईसाहेबांचं जाणं झालं. परिवार अत्यंत दुःखात आहे मला कल्पना आहे. फक्त एक थोडी सूचना आहे सगळेजण थोडे थोडे पुढे सरा इकडच्या बाजूचे खास करून पुरुष मंडळी इकडच्या बाजूला बसलात तरी चालेल. आणि माझ्या माता भगिनींना वरती जर जागा नसेल तुम्ही जर वाट पाहत असाल की कोणीतरी पुढे येऊन बसा म्हणावं तर तुम्हाला माझी विनंती आहे इकडे तुमच्यासाठी राखीव जागा ठेवली तुम्ही पुढे येऊन बसला तरी चालेल आवडेल काय हरकत नाही. विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या वैकुंठवासी श्रद्धेय सौभाग्यवती आदरणीय मंगल चंद्रकांत बोहिटे यांचं आज हे पहिलं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार ज्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अमोल दादा श्रद्धेय आदरणीय विनोदजी त्याचबरोबर माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम ते आमचे चंद्रकांत भाऊ आहेत. आदरणीय अर्चनाताई ही या कुटुंबातली लेक आहे कन्या आहे. असा सगळा दुःखांकित परिवार आहे. आज या कीर्तनाच्या निमित्तानं जमलेले सगळे रती महारथी अत्यंत दिग्गज आहेत. अत्यंत मोठी माणसं आज कीर्तनाच्या साथीला आहेत. खूप श्रद्धेनं मोठ्या अंतकरणानं पवित्र भावानं आजचं हे कीर्तन या भावाच्या वाट्याला आलेलं आहे. आपण हे सगळेजण अत्यंत गोड आहात. माझ्या तरी नजरेत तुमच्या मनात कपट नसावं तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी असूया नसेल या भावानं मी तुमच्यासमोर उभा आहे. आता बरेच जण बसल्यानंतर अखिल भारतीय मापकाठी संघटनेचे अध्यक्ष होत असतात. किती घेतले असतील बोराटे महाराजानं मग अण्णानं किती त्याला ठरवले असतील शूटिंगवाल्यानं किती घेतले असतील बजरंग दादा आपल्याच गावचा आपलाच साऊंड आहे मग त्यांनी किती घेतले असतील विनेकरी एवढा चांगला देखना कुठनं नेमका आणला असेल वगैरे वगैरे अशा अखिल भारतीय मापकाठी संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या चर्चा बसल्या बसल्या चालू राहतात. पण तुम्ही यातले अजिबात नाही. हिंगणगावचं माझं नातं फार जुनं आहे. माझ्या माहितीनुसार गावातलं हे माझं कमीत कमी 15वं 16वं तरी कीर्तन असेल कमीत कमी. मी आत्तापर्यंत सेवा मोजल्या नाहीत पण खूप प्रेमाची माणसं. कुठे जर विचारलं की महाराज तुमच्या जीवाभावाचे काही 4-2 माणसं तुम्ही सांगा तर ते 4-2 माणसांच्या यादीमध्ये एक नाव अण्णांचं येतं आणि एक नाव आमच्या केतन दादाचं येतं. अशी माझ्या प्रेमाची माणसं आहेत. अशी सगळी गोड माणसं आजच्या कीर्तनाला साथीला आहेत. श्रद्धेय आदरणीय वारकरी रत्न आणि आपल्या गावचं वैभव भूषण तथा पंचकृषीला ज्यांनी मार्गदर्शन करावं असे हरिभक्तपरायण श्रद्धेय पितृतुल्य जयवंत अण्णा बोहिटे त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गायकवाड महाराज ते सुद्धा चांगले कीर्तनकार आहेत चांगलं कीर्तन करतात. आदरणीय हरिभक्तपरायण सचिन महाराज कपिल महाराज तर माझे जीवलग मित्र आहेत. म्हणजे ते सगळेच मित्र आहेत. कपिल महाराज सचिन महाराज ईश्वर मामा हनुमंत महाराज गोरख महाराज त्यामुळे ते नाव आलं. अत्यंत सुंदर स्वभाव आमच्या कपिल महाराजांचा आहे. कधीही वागण्यामध्ये अहंकार नाही काय नाही तुका म्हणे कसन जसं असेल तसं असा हा मोकळ्या मनाचा माणूस आहे. आदरणीय हरिभक्तपरायण इकडं माझे जीवलग मित्र श्रद्धेय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार विकासजी महाराज निंबाळकर त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण त्यांचे बंधू राम महाराज निंबाळकर श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज आदरणीय हरिभक्तपरायण आकाश महाराज ही सगळी गोड कीर्तनकार मंडळी आहेत. नवोदितांमध्ये चांगली नावं असणारी या माणसांची आणि सध्या महाराष्ट्रामध्ये चांगली नावं घेतली जातात. समोर बसलेले आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग सम्राट मृदंगरत्न जीवलग मित्र अमर महाराज खेसे आणि त्यांच्या समोरचे आपले बोहिटे महाराज अत्यंत गोड. एकदा त्या छोट्या कसं आहे त्या महाराजासाठी एकदा टाळी वाजव अत्यंत गोड. आणि या वयात सुद्धा परमार्थाचं वेळ लागावं याकरता सुद्धा आईबापाचं मागच्या जन्माचं पुण्य असावं लागत असतं. आणि म्हणून तुमच्या सगळ्याच्या चरणी विनम्र माथा आहे. बजरंग साऊंड सिस्टम या गावचीच आहे. तुमचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. माझ्या समोर बसलेले आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या धुमाळवाडी गावचे माजी सरपंच आणि सध्या फलोत्पादनामध्ये आपल्या धुमाळवाडीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निघून ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते ज्यांना नुकताच पुरस्कार जाहीर झाला आणि मिळाला सुद्धा अशा श्रद्धेय मी ज्यांच्याशी सासऱ्याचं नातं जोडले आणि त्यांनी माझ्याशी जावयाचं नातं जोडले असे रवींद्रदादा धुमाळ आणि त्यांचा हा सगळा परिवार त्याचबरोबर हा बोहिटे परिवार या परिवाराबद्दल मला कल्पना आहे. या परिवाराचं माझं विशेष नातं आहे. अमोलदादानं मला कोकणामध्ये जवळजवळ 3 वर्ष सलग नेलेलं आहे. वागण्यात नम्रता बोलण्यात गोडवा हृदयात गरिबीची जाण असणारा आमचा अमोलदादा आहे. त्यांच्या घरचे सगळेच अर्चनाताईंचं सुद्धा इथलं वागणं इथनं बोलणं हे अत्यंत श्रद्धायुक्त आहे. विशेष म्हणजे असं आहे मुलगी माहेराला येते. सगळ्यात जास्तीचं दुःख जर इथं कुणाला झालं असेल ना तर मुलांपेक्षा सुद्धा इथं मुलीला जास्त दुःख होत असतं. त्याचं महत्त्वाचं कारण सांगतो. मुलगी माहेराला येते बापाचा किंवा आईचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहते
आणि मग लेकीला भूतकाळ आठवतो. तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणारी आई, आपल्या मांडीचा पाळणा करणारी आई, तळहाताचा पाळणा करून नेत्राचा दिवा आणि 32 धारा पाजणारी माय, शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी आई, जेव्हा माहेरात येऊन तिला दिसत नाही तेव्हा तिच्या लक्षात येतं सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं त्याचं नाव माहेर आहे, आणि सगळे उठायच्या अगोदर जागच व्हावं लागतं त्याचं नाव सासर आहे. इथं माहेरामध्ये तुम्हाला कुणी म्हणत नाही की एखादं काम राहिलं ते आवरलं पाहिजे, पण सासर हे सासर असतं. सासूमध्ये आणि आईमध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं, अंतर आहे, अंतर राही. मी भेदभाव नाही करत, मी माझ्या मनातले असूया तुमच्यासमोर मांडतो असंही नाही, पण सासूमध्ये आणि आईमध्ये काय फरक आहे? सासूला आई म्हणतो आपण, तुम्ही आईला सुद्धा आई म्हणता, सासूला सुद्धा सासू आई म्हणता, पण या दोघीमध्ये फरक आहे. एकीला अग आई म्हणायचं असतं आणि एकीला अहो आई म्हणावं लागतं. म्हणायचं तर आईच आहे, पण एकीला अग आई म्हणायचं आहे आणि एकीला अहो आई म्हणायचं आहे. जिथं अरेतुरे केलं जातं तिथलं प्रेम जवळ असतं, जिथं अहो जावं केलं जातं तिथल्या प्रेमामध्ये मर्यादा राहते, आदरयुक्त भीती राहते. आणि म्हणून जेवढं दुःख आमच्या अर्चनाताईला होईल तेवढं दुःख कदाचित तुम्हाला मला होणार नाही. मुलगी माहेराला येते, आईचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहते, डोळ्यातनं टचकन अश्रूच्या 2 धारा वाहतात. मग भावाचं लेकरू तिला विचारता, आत्या आता का रडते ग? मग ती उत्तर देते, सोन्या तुला कळायचं नाही, माझी माय जिवंत होती तेव्हा हजारो वेळेला माहेरला येऊ देत, इथली पावलं आपोआप इकडे यायची, आता पावलं जड होतात, आता इथं येऊ वाटत नाही. हातातली पिशवी रिकामी आली ना तर वापस जाताना ती पिशवी मी भरून नेत होते, इथं आली ना तर भाकरीचा तुकडा टाकल्याशिवाय कधीही आईनं मला उमरा ओलांडू दिला नाही. भाकरीचा एक तुकडा हातामध्ये घ्यायची, एका हातात पाण्याचा तांब्या घ्यायची, उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं एक तुकडा फेकून द्यायची. आली ग माझी डॉक्टरीन, आली ग माझी वकिलीन, आणि मग लेकीला घरात प्रवेश होता. इथून पुढे 100 वेळेला माहेराला येईन, पण तुकडा कोणी टाकणार नाही, असं स्वागत कोणी करणार नाही. जसं आई स्वागत करत होती तसं स्वागत आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळणार नाही, हे लेकीच्या लक्षात येतं. मग भावाच्याही लेकराच्या डोळ्याला पाणी येतं. तळ हातावरती 1 रुपयाचं नाणं टेकवणारी या फोटोतली ही आजी एका बाजूला, आणि कंपनी लाखानं पगार देईल तो पगार एका बाजूला. आजीनं तळहातावरती दिलेल्या 5 रुपयाला जेवढी किंमत राहते तेवढी किंमत कंपनीनं दिलेल्या लाखाला नसते. हे नातूला नातीला तेव्हा कळतं जेव्हा आजी पाहायला मिळत नाही. आज नातींचा अगदी त्यांच्या डोळ्यासमोर प्रवास उभा राहिला असेल, नातीचा जास्त अभिमान कोणाला असेल तर तो आजीला. नातीची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण असेल तर आजी असते, आणि आजीचा सगळ्यात जास्त जीव कोणावर असतो तर तो नातीवर असतो. आजे अगं साडेतीन अशी करतात, आजे अगं असं राहिलं पाहिजे, आजे अगं असं करायचं, आजे इकडे मला तुझ्याबरोबर फोटो काढायचा. आता जे काय पाहायचं आहे जे काय बोलायचं आहे ना ते या फोटोतल्या आजीबरोबर बोलावं लागेल. काय पाहायचं आहे ते फक्त फोटोत पाहावं लागेल. याहीपेक्षा जास्तीचं दुःख सांगतो, अर्ध्यावरती डाव मोडल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख आमच्या भाऊंना झालेलं आहे. लक्ष्मीच्या पावलानं मंगलताई नांदायला आल्या, या घराचं गोकुळ झालं. काही माणसं शून्यात विश्व तयार करतात, या माऊलीनं हाडाची काढं केली, रक्ताचं दूध केलं, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून हा प्रपंच मोठा केला. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले. नोकरीच्या निमित्तानं बाहेर असताना पोरांना आता वाटत होतं आईला वेळ दिला पाहिजे, आईजवळ जाऊन बसलं पाहिजे. आताही वाटत होतं भाऊंना, अरे बायकोनं लई केलं आपल्यासाठी, तिच्यासाठी अनेक प्रयत्न चालले, तिनं जगावं, तिनं वाचावं म्हणून अनेक देवाला नवसही बोलण्यात आला असेल. पण सगळे देवसुद्धा आणि सगळ्या जगातल्या देवतांनी सुद्धा हार मानावी. प्रभू रामचंद्राला जसा कौशल्यापासून वियोग घडला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये मासाहेब जिजाऊ गेल्याच्या नंतरनं जसं दुःख गहिवरून आलं तेच दुःख आज या 2 लेकरांना. म्हातारपणामध्ये धर्मपत्नी जाऊ नये, तरुण वयामध्ये जोडीदार मरू नये, आपण लहान असताना आपली आई किंवा आपला बाप मरू नये, अशी सूत्र राहतात. भाऊंच्या आयुष्यामधली ही सुखाची ज्योत कायमची मावळ. आता काय पाहायचं ते फक्त फोटोत पाहावं लागतं, आणि म्हणून ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. आईच्या जाण्याचं दुःख ना एखाद्या राजाला विचारा, तो तुम्हाला उत्तर देईल. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. श्यामची आई नावाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर ऐकलं पाहिजे आपण. 7.5 वर्षाचा श्याम झाला. पांडुरंग सदाशिव साने नाव होतं. प्रेमानं त्याला श्याम म्हणून हाक मारली जात होती. श्याम, अरे इकडे,
आवरलं पाहिजे श्याम. 7.5 वर्षाचा श्याम आईशी बोलता झाला, आई आज का गं एवढं मला हाक मारून बोलवते? आईनं उत्तर दिलं, श्याम आज तुला इथं राहायचं नाही. ऐक रे माझ्या बाळा, ऐक रे माझ्या राजा, आज तू इथं राहायचं नाही, तुला आज शिकायला जायचं नाही. आई मी तुला सोडून जाणार नाही. तुझ्या हातची भोटव्याची खीर खाल्ल्याशिवाय मला झोप लागत नाही. माय तू आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करत नाही. आई पाठव ना त्या पुरुषोत्तमला, पुरुषोत्तम माझ्यापेक्षा लहान आहे ना आई, त्याला पाठव. अरे राजा श्याम, पुरुषोत्तम तुझ्यापेक्षा लहान आहे, 6 वर्षाचा आहे, तुला का 7.5-8 वर्षाचा झाला. हे श्याम, हे माझ्या राजा, तुला शाळेत जावं लागेल रे. आम्हाला शिकायला मिळालं नाही लेका, आम्हाला अक्षर वाचायला मिळाले नाही. तुझी माय निरक्षर आहे, अजून पाठीवरती अ आ ई लिहिता येत नाही रे या आईला. अरे अडाणी होता मी, माझा श्याम तरी शिकला पाहिजे, माझी इच्छा आहे. श्याम राहू नको रे इथं, जायचंय रे तुला शाळेला. आई जाणार नाही, आई जाणार नाही, शाळेची वेळ जवळ आली, जायचंय तुला श्याम शाळेमध्ये, इथं राहायचं नाही. दापोलीला शाळा आहे. माय मी ऐकलंय 50 किलोमीटर इथून शाळा आहे, नाही जायचो. माय मध्ये खाडी लागते, खाडीतून पलीकडे जायचंय, दापोलीला जायचं. मी जात नसतो माय, मी तुझ्यापाशी थांबणार. आई मी जंगलामध्ये जाईन, तुझ्यासाठी काजू गोळा करून आणीन, तुझ्यासाठी बदाम आणून देईन आई, पण मी मात्र अजिबात तिकडे जाणार नाही. आईनं ऐकलं नाही. श्यामनं आईला विचारलं, आई का ग मलाच का शाळेला पाठवते? श्याम शिकलेली माणसं कधी व्हायला जात नाहीत रे, ऐक माझं, तुझ्या पाया पडते. श्यामच्या डोळ्याला टचकन पाणी आलं. आईनं आमच्या पाया पडावं, एवढे आम्ही मोठे नाही, पण 7.5-8 वर्षाचा हा अल्लड श्याम आईला मिठी मारतो. आई जाणार नाही म्हणतो. आईनं विनंती केली, तुला जावं लागेल. जुन्या काळातल्या स्टीलच्या पेट्या होत्या, पेटीमध्ये साहित्य भरलं आणि बैलगाडी सजवली, बैलगाडीमध्ये पेटी ठेवली, श्यामला बसवलं. श्यामचा बाप आणि श्यामचा मामा त्या श्यामला सोडवायला निघाले. दापोलीतल्या शाळेत पोहोचले. पहिला दिवस शाळेचा होता. श्याम हा नेहमी रडत होता. शाळेचा पहिला दिवस, शाळेमध्ये श्याम गेला. गुरुजींनी विचारलं, सांगा रे, ज्यांनी ज्यांनी पाटी आणली नाही, ज्यांनी ज्यांनी पेन्सिल आणली नाही ना, त्यांनी त्यांनी उठून उभा राहा. पहिल्या नंबरला उभा होता तो श्याम होता. का रे श्याम, पाटी आणली नाही का? गुरुजी उद्या आणेन. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेमध्ये श्याम गेला. हे श्याम लेका आजही पाटी पेन्सिल आणली नाही? गुरुजी उद्या आणेल. तिसऱ्या दिवशी पुन्हा विचारलं, हे श्याम लेका शाळा भरून 3 दिवस झाले, तू पाटी आणली नाही, आईनं पाटी दिली नाही का? तोपर्यंत नामदेव नावाच्या एका पोरानं सांगितलं, हो गुरुजी या श्यामला ना पाटी दिलेली आहे, पण श्याम मुद्दाम पाटी आणत नाही. का आणत नाही? हो गुरुजी, श्यामनं त्याच्या आईचं चित्र तिनं दिलेल्या पाटीवरती काढले. गुरुजी त्याच्या वर्गातल्या पेटीकडे गेले, पेटी उघडली, पेटीतनं पाटी काढली, तर पेटीमध्ये त्या पाटीवरती आईचं चित्र काढलं होतं आणि खाली एक वाक्य लिहिलं होतं, आई मला तुझी खूप आठवण येते. गुरुजीच्या डोळ्याला पाणी आलं. श्याम लेका एवढं प्रेम करतो आईवर? श्यामनं उत्तर दिलं, गुरुजी आईशिवाय कोणावरच जीव नाही माझा, माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझी माय आजारी असते, तिला छातीचा आजार आहे, माझ्या आईला मला भेटायचंय, आईकडं जायचंय. असा श्याम म्हणत म्हणत शाळा भरून कधी 6 महिने झाले, श्यामलाही कळलं नाही, पण चित्र काढलेल्या पाटीवरच्या चित्राला श्याम रोज पाहायचा. कधी धाडस झालं नाही, पाटीवरचं चित्र पुसलं नाही. एके दिवशी का कुणास ठाऊक श्यामला वाटलं, गुरुजी जाऊ दे मला आईला भेटायला, आई माझी आठवण काढत असेल. नाही जायचं रे. दुसऱ्या दिवशी नामदेव नावाच्या मित्राने 1 रुपया श्यामला दिला. जा रे तराफ्यावरती बस, आईला भेटून ये. शनिवार होता. श्याम धावत आला, तराफ्यावर बसला. पाटी मात्र त्यानं अलगद छातीला लावली होती. गावाच्या जवळ आला. गावाच्या बाहेर आज माणसांची गर्दी दिसली. 42वी रात्र आपण वाचली पाहिजे. स्मशानात एक प्रेत जळताना दिसलं. श्यामच्या लक्षात आलं, कुणाचं प्रेत असावं बरं? अघटित झालं. पहिल्यांदा गावात आलो शाळेत गेल्यापासून आणि कुणीतरी मेलेलं आहे. अरे जो कुणी गेला असेल ना त्याला दंडवत आहे, त्याला मोक्ष मिळावा. स्मशानातल्या त्या राखेकडं पाहिलं, जळत्या चितेकडं पाहिलं. श्याम घराच्या दिशेनं निघाला. घर जवळ आलं. श्यामच्या डोक्यात एकच होतं, आई मला पाहिल. मी अंगणात आलो की आई धावत येईल, आई मला उचलून घेईल, आई डोक्यावरनं हात फिरवल, आई माझे पटापट मुके घेईल, आईच्या हातची बोटव्याची खीर खाणार, आई मला मांडीवर बसवल, आई मला आंघोळ घालल. किती दिवस आईच्या हातनं आंघोळ केली नाही, किती दिवस आईच्या मांडीवर डोकं टेकवलं नाही, किती दिवस आईनं मला गंध लावला नाही, आईनं मला पावडर लावली नाही. आई मला जपेल, आई माझ्या पायाला तेल लावून देईल, आई माझ्या डोक्याला तेल लावून देईल. किती दिवस आईची माझी भेट नाही. आईला पाहायचं म्हणून श्याम अंगणात आला. तटबंदीतली कोकणातली घरं तुमच्या डोळ्यासमोर आले असतील. तटबंदीच्या आतमध्ये गर्दी दिसली. कधी न दिसणारी मावशी त्याला आज अंगणात दिसली, कधी न दिसणारी अक्का त्याला आज अंगणात दिसली. काही भावकीतली माणसं दिसली. लहानसा पुरुषोत्तम पळत आला आणि श्यामच्या गुडघ्याला मिठी मारून मटकन बसला. श्यामनं आवळून धरलेली पाटी खाली पडली. पाटीवरती चित्र आईचं होतं. खाली लिहिलं होतं, आई तुझी खूप आठवण येते. श्यामचा बाप समोर आला, डोक्यावरनं हात फिरवला. ए श्याम लेका का रडतो, का रडतो? आणि बाबा तुम्ही का रडता? मग मात्र श्यामचा बाप गुडघ्यावर बसला. श्यामला कडकडून मिठी मारली. श्यामला सांगू लागला, बाळा
2 दिवसापासून माय म्हणत होते रे श्यामला बोलवा, श्यामला बोलवा. आज तुला बोलवायचंच होतं लेका, पण पहाटेपर्यंत दम काढला नाही रे तुझ्या जन्मदात्या माऊलीनं. आपल्याला सोडून तुझी जन्मदाते माय, आपल्या सर्वांची अक्का आपल्याला सोडून निघून गेली. आता पुन्हा कधीही दिसणार नाही. गुडघ्यावरती मटकन खाली बसणारा श्याम टचकन त्याच्या डोळ्याला पाणी आलं. हुमसोमसून रडू लागला. आई मला सोडून गेली तू, मी येईपर्यंत थांबली नाही. मला यायचं होतं आई, तुला पाहायचं होतं आई. आई तुझ्याकरता मी तुझंच चित्र काढून पाठीवर आणलं होतं. मला असं वाटत होतं की आई चित्र पाहील, आई मला शाबासकी देईल. मी चित्रकलेमध्ये नापास होत होतो ना, आई माझं कौतुक करल. आई आता मी कुणाला हे चित्र दाखवावं. श्यामनं पाठीवरचं चित्र काढलेली ती पाठी पुन्हा छातीला लावली आणि सुसाट वेगानं स्मशानापर्यंत आला. मुठभर राख हातामध्ये घेतली, गुडघ्यावरती बसला. जी वेळ माझ्यावर आली ना, ती कोण्या लेकरावरती येऊ नये. सगळं जग एका बाजूला, आई नावाचं दैवत एका बाजूला. तिला चंद्र म्हणावं तर चंद्र म्हणून तिचा अपमान होईल. चंद्र शीतल असतो पण त्याला स्वतःचा प्रकाश नाही. आईला सागर म्हणावं तर सागराचं पाणी खारट असतं. आईला सूर्य म्हणावं तर सूर्य तापतो. चंद्राहून शीतल असते ती माय, सागरापेक्षा विशाल असते ती माय, सूर्यापेक्षा जवळ करणारी प्रकाशदायक असते ती माय. आता देव मिळेल पण माय मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे तेव्हापासून मन पडते स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जगातले 33 कोटी देव एका बाजूला आणि जन्म देणारी माय एका बाजूला. लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. सगळं मिळेल, आई मिळत नाही. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसल अमोल दादाला, विनोद दादाला, माझ्या अर्चना ताईला. पण या हिंगण गावात आल्यानंतर आईला पाहायचं असेल तर फक्त फोटोत बघावं लागतं. हे कधीही विसरू नका. आणि मग डोळ्याच्या कडा ओलावतात आणि संत तुकोबऱ्यांचा अभंग डोळ्यासमोर येतो. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, व्यक्ती नाही, आई म्हणजे एखादी माऊली नाही. आई एक विचार आहे, आई एक संकल्पना अशी आहे जी कधीही न भेटणारी आहे. आई व्हायला बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम आहे. त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं, हा निसर्गाचा दुसरा नियम आहे. माझं बोलणं जरा खटकल पण लक्ष देऊ नये का दादा. आई व्हायला बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम. त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं, हा निसर्गाचा दुसरा नियम. आणि ज्या जातीची माय त्याच जातीचं लेकरू जन्माला येण्याकरता आईच्याच पोटातून बाळाचा जन्म व्हावा, हा निसर्गाचा अलिखित तिसरा नियम. असाच आहे ना. मग आई व्हायला बाई असावं लागत असेल तर ज्ञानोबराय पुरुष आहेत. अख्खं जग ज्ञानोबरायांना आईच म्हणतं. वेदशास्त्र देते ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. आई व्हायला बाई असावं लागतं, हा निसर्गाचा नियमच चुकीचा आहे. ज्ञानोबराय पुरुष आहेत पण जगाची माय झालेत. आई व्हायला त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं, हा नियम सुद्धा माझ्या माऊलीने चुकीचा ठरवला. ज्ञानोबरायांचं वय अवघं 16 वर्षाचं,
पण अख्खं जग ज्ञानोबाऱ्यांना माऊली म्हणतं. ज्ञानोबाऱ्यांनी रेडाचा बोलवला, ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवली. हा चमत्कार नाही. ज्ञानोबाऱ्यांनी स्त्रीचा पुरुष उभा केला, हाही चमत्कार नाही. मेलेला माणूस जिवंत करून त्याला ज्ञानेश्वरी लिहायला लावली, हा सुद्धा माऊलींचा चमत्कार नाही. 16व्या वर्षात ज्ञानोबाऱ्यांच्या मेंदूतून जी ओवी बाहेर पडते आणि मुखारविंदातून आपल्या कानावरती आदळते. आज 750 वर्ष झाली. ज्ञानोबाऱ्यांच्या ओवीसारखी दुसरी ओवी अजून एकही मनुष्य तयार करू शकला नाही. हा खरा चमत्कार आहे, हे खरी किमया आहे. आणि लोक म्हणतात आई व्हायला बाई असावं लागतं. ज्ञानोबाऱ्यांना सगळं जग माऊली म्हणतं. यात काय नवल आहे? अरे ज्या जातीची माय त्याच जातीचं लेकरू असेल तरच ते आईला आई म्हणतं. मराठ्याची माय मराठ्याचं लेकरू आईला आई म्हणल. अरे जाऊ द्या, माळ्याची माय माळ्याचं लेकरू आईला आई म्हणल, वंजाऱ्याची आई लेकरू आईला आई म्हणल, पण परक्या जातीतले लेकरू आईला आई म्हणत नाही. अहो सख्या जावेचं लेकरू तुम्हाला कधी आई म्हणत नाही. आणि म्हणलं असेल तर मोठी आई तरी म्हणल, नाही तर छोटी आई तरी म्हणल. हा निसर्गाचा नियम आहे. पण ज्ञानोबाऱ्यांनी तो खोडून काढला आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथाची माय, ज्ञानाबाई अनाथाची माय. ओ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाहयाती कुळाचा विचार, कुळाचा विचार. जनार्दनी पाय वंदित असे, जनार्दनी पाय वंदित असे, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी वंदित असे. अशा असणाऱ्या आई नावाच्या विचाराला दंडवत घालताना तुकोबऱ्यांचं अंतकरण सुद्धा गहिवरून आलं. आणि म्हणून आजचा अभंग निर्मित झाला असं आम्हाला वाटतं. आज या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलात. अभंगाच्या प्रस्तावनेचा विषय आणि भूमिका अशा आहे, या जगामध्ये प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा स्वभाव भिन्न आहे, आचार भिन्न आहे आणि विचार भिन्न आहे. मुळात कलियुगातल्या माणसाला भगवंतानं जन्माला घालताना 3 दोषासह घातलं. अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य नाही हाती, अपराधाची ओळल मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. अल्पभाव, फिलिंगलेस झालेला समाज आहे. भावनाहीन झाले लोक, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत नाहीत. दादा एक काळ असा होता, शेजाऱ्याच्या घरात आपण जायचो, शिंक्यावरचं टोपलं खाली घ्यायचो, पोटभर जेवायचो. आजच्या तारखेला 16 जून या दिवशी 2026 साली माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. शेजारीन घरी नसताना तुम्ही फक्त त्यांच्या घरात जा आणि शिंकेवरचं टोपलं कुठं सापडताय का बघा. मुळात शिंकच राहिलं नाही आणि टोपलं सापडलं आणि त्यातली एखादी चपाती जर तुम्ही पळवून नेली तर दुसऱ्या दिवशी काय काय होईल ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा काळ राहिला नाही. एक काळ असा होता, आपली लेक ही गावाची पोरगी होती, आपली पोरगी ही गावाची लेक होती. आपल्या पोरीवर आपलं जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम गावाचं देखील असायचं. आता आपली पोरगी शेजाऱ्यांपासून सुरक्षित नाही, हे लक्षात ठेवा. शेजाऱ्यांपासून काय, पण पेपराला येणाऱ्या बातम्या जर तुम्ही पाहिल्या तर आपल्यापासून आईबाप सोडून, अरे आईबापाचं सोडालं का बापापासून पुरी सुरक्षित राहिल्या नाही. आता काळ बदलला, अल्पभाव, विचित्र झाली माणसं. काय काय होतंय देव जाणे. अजून हे कलियुग आहे, इथं कुणावर विश्वास ठेवावा ही तर दाट शक्यता आहे. असं आहे, आपल्या आयुष्यामध्ये कोण कोण आहे याच्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये कोण कुणासाठी आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. नाही तर गावकी भावकी, आपला परिसर, आपल्या घरातली माणसं ही आपल्या मदतीला येतीलच,
असं अजिबात नसतं. उलट परकी माणसं जेवढे आपल्या मदतीला पडतात तेवढे आपले पडत का आपल्या पोराचा पहिला नंबर आला तर शेजारच्या बाया बोलायच्या बंद करतात. जोपर्यंत आपलं घर लहान असतं, आपलं घर पडकं झडकं असतं ना, तोपर्यंत अख्खी भावकी आपल्या चहा प्यायला येते. ज्या दिवशी तुम्ही बंगला बांधाल आणि ज्या दिवशी बंगल्यावर तुम्ही गेट टाकाल ना, त्या दिवशी तुमच्या बंगल्याकडे कोणी पाहणार सुद्धा नाही. असं हे सूत्र आहे. जोपर्यंत गावाकडे आपली शेती पडीक राहते तोपर्यंत गावकीला भावकीला आपण गोड लागतो. ज्या दिवशी आपण गावाकडचा 1.5 एकर वाहित करू ना, त्या दिवशी आपलीच लोक आपल्याशी बोलायचं बंद करतात. आपल्या मेहुण्याला आपण पैसे उसने मागून पहा, तो आधी आपल्या चुलत भावाला फोन करतो, दाजी तुम्ही पुढे होत असाल ना तर मी पैसे देतो. म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या चुलत भावावर आपल्या मेहुण्याचा विश्वास असतो. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारंबळ राहते. फिलिंगलेस झाला समाज. लोक फिरायला जातात ना तर डोळ्यानं त्याचा आनंद घेत नाही. फिरायला गेली ना, किल्ला पाहायला जाऊ द्या, समुद्र पाहायला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, काढला मोबाईल, बसले शूटिंग काढत, इकडं पाय तिकडं पाय, इकडं पाय तिकडं पाय. पहिलं टेन्शन शूटिंग काढायचं, दुसरं टेन्शन फोटो काढायचं, तिसरं टेन्शन त्याला फिल्टर लावायचं, चौथं टेन्शन ते नीट आलाय का, पाचवं टेन्शन व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं, इंस्टाला स्टोऱ्या ठेवायच्या, फेसबुकला पोस्ट करायच्या, आणि सहावं सगळ्यात मोठं टेन्शन ज्याच्यासाठी स्टेटस ठेवला होता ते तर बघतच नाही. हे सगळ्यात मोठं टेन्शन असतं. रात्री 2-2, 3-3 वाजता उठून पुरी पाहतात इंस्टाला किती नेमका आपला व्हिडिओ व्हायरल झाला आणि किती लोकांनी लाईक केलं, आपला स्टेटस नेमका कुणी पाहिला. ह्याच्यात मोठेपण आहे. पाहायला जातो आपण पण त्याचा आनंद घेत नाही. समाज भावनाहीन झाला, हा पहिला दोष आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सगळ्यावरती विश्वास ठेवावा असं आता राहिलं नाही. कुणावर विश्वास ठेवावा? अरे दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुत होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो, माणसाला कुठला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतो. अशी संकल्पना आहे. विश्वास ठेवावा तरी कुणावर? हे सध्या कठीण काम आहे. लोक म्हणले नाही आम्ही काय करू, महाराज लोकांवरती विश्वास ठेवू. आता महाराज लोकांमध्ये तर लय फाटलेलं आहे. आबाळ फाटलं ठिगळ कुठं लावा, कुणावर विश्वास ठेवता? आमचं तरी आत्ता बरं चाललंय, पण अजून 5 वर्षानंतर आमच्यातल्या बातम्या येतील, चालू कीर्तनात कीर्तनकारानं गोळ्या घालून पकवाजा मारला, असं हे होऊ शकतं कदाचित. म्हणजे हे अशी परिस्थिती आहे. ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, ज्यांच्या पायावर आपण नतमस्तक व्हावं. आम्ही काहींना कीर्तनकार म्हणतो आणि स्वतःला आम्हाला असं वाटतं की आम्ही कीर्तनकार नसून आम्ही कीर्तनकाराचे कपडे घातलेत असं आम्हाला वाटतं. की आम्ही कीर्तनकार नाही, आम्ही कीर्तनकाराचे कपडे घातले. पण ज्यांना आम्ही कीर्तनकार म्हणावं त्यांच्या बाबतीत जर चुकीच्या बातम्या यायला लागल्या तर ते कानाला सहन न होणाऱ्यातलं असतं. आणि म्हणून काय भुललासी वरलिया रंगा, अशा पद्धतीने हा परमार्थ झालाय. कबीर महाराज म्हणाले, सगळेच माळकरी जर चांगले असते तर आत्तापर्यंत एकमेकाचे महाराज लोकांनी पाय कशाला मागं ओढले असते. आणि ज्यार ते अजूनही आमच्यात हे चाललंय त्यार ते कबीर महाराजांचा दोहा आहे. महाराज म्हणले माळकरी चांगले नाहीत. मग थापटाक मला बनाई मोती की, तुम्ही रागाला जाऊ नका, माझं डोंबऱ्यासारखं झालं आता. त्याला जसं वाजवल्याशिवाय नाचायला येत नाही तसं मला थाप टाकल्याशिवाय बोलायला येत नाही. मला बनाई मोती की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत. टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000, टोपी बनाई खादी पहनने वाले 1000, टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. साधू संत मुळात इथं अवताराला आले ना तर ते जगाला सांगायला नाही आले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोले जे ऋषी साच भावे वर्ताय. यापेक्षाही पुढे गेले तुकोबा. सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका. हो सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस
रे होऊन करान भरी बोला घ्या रे होऊन कारण भरी, घ्या रे होऊन कारण भरी, घ्या रे होऊन करान भरी, घ्या रे होऊन करान भरी, घ्या रे होऊन कारण भरी, घ्या रे होऊन कारण भरी. कान भरी विटेवरी जाची पावले समान, विटेवरी जाची पावले समान, विठेवरी जाचे पाऊले समान, विठेवरी जाचे पाऊले समान. सेवी तुहार वाटतो अनेका, क्या रे होऊन करान भरी, क्या रे होऊन करान भरी, देवी तुहार वाटितो अनेका, घ्या रे होऊन कारण भरी, घ्या रे होऊन कारण भरी. निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्म नित्य विनूर्त काम हा द्वंद्वरी मुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छंत मोडा. हा जर स्वभाव सोडला तर जीवाचा आणि साधूचा स्वभाव भिन्न आहे. जीवाचा पहिला स्वभावाचा दोष आहे अल्पभाव. दुसरा एक आपल्याकडे दोष आहे अल्पमती. कमी बुद्धीचे झाले हो लोक. काय केलं पाहिजे ज्याचं त्याला कळावं ना. एका कंपनीमध्ये मुलाखती सुरू होत्या. इंटरव्ह्यू म्हणतात त्याला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये मुलाखती म्हणतात. मग त्या मुलाखतीसाठी काही कॅन्डिडेट येत होते. म्हणजे नोकरीसाठी अपेक्षा करून आलेले बिचारे परीक्षार्थी सगळेजण ओळीनं उभा राहिलेले होते. 100 जण होते. असे 100 एकाच्या मागे एक, एकाच्या मागे एक, एकाच्या मागे एक, एकाच्या मागे एक. सगळ्याला नोकरीची गरज होती. पहिल्यानंतर दरवाजावरती नॉक केलं. आतमध्ये गेला. साहेब म्हणले बसा. साहेबांनी उत्तर सांगितलं त्याला की बघ 3 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. 3 प्रश्नांची अचूक उत्तर जर तू दिलीस ना तर ऐक तुला ही नोकरी पक्की, पण योग्य उत्तर दे. तो म्हणे हरकत नाही. साहेब विचारा पहिला प्रश्न. ते इंटरव्ह्यू घेणाऱ्या साहेबांना पहिला प्रश्न केला. सांग म्हणे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. यानं जरा डोकं लावलं. म्हणे एवढा मोठा जॉब आणि प्रश्न तर साधाच आहे पण उत्तर द्यायला अडचण नसावी. सांगा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. म्हणे न्यूटननं लावला. बरोबर. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं. म्हणे प्रयत्न 1870 पासून सुरू होते पण 1947ला यश आलं. अरे वा अगदी बरोबर. तुमच्यासाठी शेवटचा आणि तिसरा प्रश्न. मंगळ ग्रहावरती पाणी आहे का. तो म्हणे शास्त्रज्ञ संशोधन करतायत बरं का पण अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे. अरे वा. 3 प्रश्नांची अचूक आणि योग्य उत्तर दिली. तुम्हाला नोकरी पक्की पण काही काळ बाहेर थांबा. आम्हाला बाकीच्यांचे पण इंटरव्ह्यू घ्यावे लागतील. तो दरवाजा उघडून बाहेर आला. तोपर्यंत दरवाजाला एक जण कान माझ्याकडे बघा कान लावून उभा होता. ह्यानं विचारलं काय रे आता तूच आत गेलता ना. म्हणे हो. झाला तुझा इंटरव्ह्यू. म्हणे चांगला झाला. काय काय विचारतात. अरे फक्त 3च प्रश्न विचारतात मित्रा. लय अवघड नाही. सोपं सोपं विचारतात. तुला टेन्शन घेऊ नको. तू जाय तुला पण नोकरी मिळेल. पण काय काय विचारतात सांगू तुला. सांग ना काय काय विचारलं तुला. अरे 3च प्रश्न विचारतात पण नक्कल करायला अक्कल पाहिजे ना. काय काय विचारलं होतं तुला. मग यानं कानात सांगितलं आहे जास्त विचारत नाही. पृथ्वी ते गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला विचारतात. भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं विचारतात आणि मंगळावर पाणी आहे का विचारतात. हे हे फक्त लक्षात ठेवून योग्य उत्तर दे. तो म्हणला देतो देतो. नक्कल करायला सुद्धा अक्कल पाहिजे. अल्पमतीचा होता. दरवाजा उघडला. आतमध्ये गेला. खुर्चीवर बसला आणि साहेबांना प्रश्न विचारला पहिला. नाव काय रे. हा म्हणे न्यूटन. न्यूटन असलं कुठं नाव असतं का भारतात. बरं असं लई. 12वी किती साली पास झाला. तो म्हणे प्रयत्न 1870 पासून सुरू होते पण यश 1947ला मिळालं. असा साहेब वैतागला. मूर्ख आहेस का रे. बावळट आहे का तू. तो म्हणे शास्त्रज्ञ संशोधन करतायत बरं का पण अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे. अल्पभाव अल्पमती आणि काय एवढे धूर्त
एका पोराचं लग्न जमत नव्हतं. त्यानं बरेच देवधर्म केले, दिवऋषी केले, बऱ्याच गोष्टी केल्या, भागवत कथेतले तांदूळ आणले, अंगावर ओतून घेतले वगैरे वगैरे सगळं केलं त्यानं. लग्न व्हावं, लग्न जमावं, सगळ्या मसोबापासून खंडोबापर्यंत सगळ्या देवाला नवस केले. अगदी बायोडाट्यावरच्या जन्मतारखा बदलल्या, 5-25 वेळेला खोडल्या. वय वाढले म्हणून खोडून वय कमी केलं, संतूर पप्पा होण्याचे प्रयत्न केले. पण कितीही प्रयत्न केले तरी त्याचं काही लग्न काही जमत नव्हतं. मग त्या शेवटी भक्तीला व्याकुळ झाला देव आणि भगवंत प्रसन्न झाला. म्हणे काय रे, लय डोकंबाज आहे तुले का? सगळ्या देवाला नवस करून परत मला नवस केला, लयच तू हुशार आहे. काय काय केलं नाही तू? सगळ्या महाराज लोकांच्या मागं फिरून शेवटी वैतागून माझ्याकडे आलास आणि आता मला म्हणतो बायको दे. तुला बायको देतो, पण सांग तुझा धर्म कोणता? ज्या धर्माचा असशील ना त्या धर्माची तुला बाई द्यायची. सांग कुठली बायको पाहिजे तुला, तू सांग. पोरगी तुला बघून देणार, पण तू सांगितलं पाहिजे मी तुला पोरगी बघून देतो, नवरी मी तुला आणून देतो, सांग तुझा धर्म कोणता. पण हे बघ ऐक, कोण पाहिजे सांग. हा म्हणला देव आलाय द्यायला, पदर नाही घ्यायला. देव जर द्यायला आलाय ना तर हलकं फुलकं काय मागायचं नाही. देवा मला बायको पाहिजे, पण मला नटी पाहिजे. नटी पाहिजे, नटी सोडून मला कुणीच नको. नटी, अरे मी द्यायला आलो एक तर कसं तरी तुझं जमाना ना, तुला पोरगी पाहिजे तर नटी पाहिजे म्हणतो मी. हा नटीच पाहिजे देव. बरं हरकत नाही, द्यायची तुला नटी, पण ऐक तुझा धर्म सांग. ज्या धर्माचा असशील त्या धर्माची तुला नटी द्यायची, काही काळजी करू नको. हे बघ ऐक रे, तू जर मुस्लिम असशील तर तुला करीना द्यायची, तू जर हिंदू असशील तर तुला दीपिका द्यायची, आणि तू जर ख्रिश्चन असशील तर तुला जॅकलिन द्यायची. सांग तुझं नाव काय? तो म्हणे अब्दुल नारायण डिसूजा. आता हे न कळाल्याबद्दल धन्यवाद. पहिल्या पंक्तीला बसा. हा माणसाचा स्वभाव आहे. विती एवढाले पोट त्याचा केवढा बोबाट. स्वभावच आहे त्याचा. रस्त्यानं ट्रक निघाला 16-12, तांदळाच्या गोण्यानं खट्ट भरलेला होता, दावे उडून बांधले होते. दाव ढिल्लं झालं आणि एक तांदळाचं पोतं धपकन खाली पडलं. मग पडलेल्या त्या पोत्याला थोडंसं ठिगळ लावलेलं ते उसवलं, त्यातनं तांदूळ बाहेर आले. तिथं 4-2 चिमण्या आल्या. 4-2 चिमण्यांनी मुठभर खाल्लं, उडून गेल्या बिचाऱ्या. काही वेळानं तिथं 1-2 शेळ्या आल्या, त्यांनी वंजळभर खाल्लं, निघून गेल्या. 2 म्हशी आल्या, म्हशीने 4-2 किलो खाल्लं, निघून गेल्या. आणि त्यानंतर तिथं मनुष्य आला हिंगणगावातला. काय केलं त्यानं आप्पा? त्याचा केवढा बोबाट. लोक म्हणतात चप्पल चुकून जाते. अरे चप्पल चुकून जात नाही, चांगली तीच जाते. नाही म्हणे 7.5 जाते. 7.5 जात नाही, 350ला काम लागते, असं ते सूत्र आहे. मला एवढंच सांगायचंय, मनुष्याचा स्वभावच आहे हा. मला अजून पुढे जायचंय. अजून एक स्वभाव सुभाषितकार सांगतात. तक्षकम विषम दंते, मक्षिकाय विषम शिरे, वृषिकस्य विषम पृच्छे, दुर्जनम विषम सर्वांगे. सापाचं विष त्याच्या दातात आहे. त्याचा जर दात काढून टाकला ना तर उरलेला साप गळ्यात घालून तुम्ही महादेवासारखं फिरू शकता, त्यात काही चिंता नाही. म्हणून तक्षकम विषम दंते, सापाचं विष त्याच्या दातात आहे, त्याचा दात काढून टाकला रे टाकला. विषारी साप किती विषारी असू देत, पण त्याच्यापासून तुम्हाला कोणताच धोका नाही. पण एक लक्षात ठेवा, दुसरा एक स्वभाव सांगितला. मक्षिकाय विषम शिरे, माशीचं विष तिच्या डोक्यात असतं, तिला अजिबात लोकांची प्रगती सहन होत नाही. हे मी माशीबद्दल बोलतो, हिंगणगावातलं कोणी मनाला लावून घेऊ नये. तक्षकम विषम दंते, मक्षिकाय विषम शिरे, वृषिकस्य विषम पृच्छे. विंचवाचं विष त्याच्या नांगीत आहे. अरे डंक मारणं, चावणं, नांगे मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून कितीही जवळचा साप असला काय आणि कितीही जिव्हाळ्यातला विंचू असला काय, त्यांचं दर्शन घ्या, त्यांना वंदन करा, पण त्यांच्याशी मैत्री कधी करू नका. हे तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे सरप विंचू नारायण, वंदावे बोलून शिवणारे, वंदावे बोलून शिवणारे. तुका म्हणे सरप विंचू नारायण, वंदावे बोलून शिवणारे, कितीही जिव्हाळ्यातला असू द्या, पण तुका म्हणे सर्प विंचू नारायण. अशा माणसाशी माणसानं मैत्रीही करू नये आणि दुश्मनही करू नये. अशी खूप माणसं असतात सापाच्या जातीची, विंचवाच्या जातीची. ती आज जरी स्वार्थापायी तुमच्याकडे आली ना तर एक ना एक दिवस तुमच्याकडून त्यांना स्वार्थ आहे, हे लक्षात राहू द्या. असे बरेच साप आपल्या परिसरामध्ये असतात, त्यांच्यापासून कृपया लांब राहा. ऐकताय ना काजव्यांनो?
काजवा चमकत होता. साप त्याच्या पाठीमागं लागला होता. चमकणाऱ्या काजव्यानं एके दिवशी डेअरिंग करून सापाला विचारलं, काय रे सापा, लेका तू पण हिंगण गावातला, मी पण हिंगण गावातला, मी कधी तुझ्या आध्यात नाही, मी कधी तुझ्या मध्यात नाही. आध्यात नसावं, मध्यात नसावं, माणसानं अध्यात्मात असावं, असा मी आहे. अजिबात कधी तुझ्या आध्यात नाही, मध्यात नाही, मग माझ्या मागं काय टपला बरं तू एवढा लांब, मी एवढासा जीव, मी तर तुझ्या कधी आध्यात नाही, मध्यात नाही, वाटेवर नाही, मग मला घेऊन तुला काय मिळणार आहे, का माझ्या मागं लागला. साप म्हणे, तू चमकतो ना, तुझ्या चमकण्याचा मला त्रास आहे. असे बरेच साप काजव्यानं तुमच्या पाठीमागं लागलेत, तुम्ही काही त्याचं वाटोळं केलं नाही, फक्त तुमचं चमकणं त्याच्या चमकेचं कारण राहिलेलं आहे. हा त्याचा स्वभाव आहे. बरं कळालं. तक्षकम विषम दंते, मक्षिकाय विषम श्री, वृषिकस्य विषम पृच्छे, दुर्जनम विषम सर्वांगे, विंच वाचिनांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. त्याला लांबूनच नमस्कार करा, त्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. औषध सगळ्यावरती आहे, पण स्वभावावरती औषध नाही. एक पोरगी नवी नवरी नांदायला आली आणि गावढळ बोलायचा तिचा स्वभाव होता. तिला जर विचारलं ना, जेवण केलंस का बाई, ती म्हणायची हा. डबा बनवलास का नवऱ्याचा, हा. माहेरातनं फोन आलता का, हा. देवपूजा झाली का, हा. सासूला राग आला, काय ग एवढी शिकली सवरलेली आपल्या हिंगण गावात आली, काय म्हणतील हिंगण गावातल्या बाया मला, असली गावढळ सून आणली, नावं ठेवतील मला. अगं होय म्हणत जाय, होय. काही विचारलं की होय म्हणायचं, असला कसला तुझा स्वभाव गावंडळ. तुला जर विचारलं ना जेवण केलंस का, काय म्हणणार, होय. तुला जर विचारलं नवऱ्याचा डबा भरून दिलास का, काय म्हणशील, होय. देवपूजा केलीस का, काय म्हणशील, होय. राहील ना ध्यानात तुझ्या, ती म्हणली हा. मूळ स्वभाव जाईना, श्वान शिबिकी बैसविले, भुंकता न राहे उगले. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे, त्याला नळीत घातलं काय आणि त्याला किती सरळ करण्याचा प्रयत्न केला काय, त्याचा स्वभाव कधीही बदलणारा नाही. याच्या पुढे जाऊ आपण. मनुष्याचा स्वभाव बदलत नाही, साधूचाही स्वभाव बदलत नाही. कोणता साधूचा स्वभाव आहे, आपल्याकडे येणारा दुर्जन जरी असला तर त्याला सज्जन करणं, हा आमच्या साधू संतांचा स्वभाव आहे. चंदनाने बोरी व्यापिली या चंदनाने बोरी, चंदनाने बोरी, व्यापिला चंदनाने बोरी. सरिता केलो तैच्या परी, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, असा असणारा साधूचा स्वभाव आहे. आपण ऐकलं पाहिजे. 7.5 वर्षाच्या मुक्ताबाई कुंभारवाड्याच्या बाहेर उभा होत्या. हो काकू, फुटकं खापर द्यावं. माझ्या ज्ञानदादाला मांड करून घालायचं. निवृत्तीदादा माझा वाट पाहतो, दिवाळीचा सण आहे. हो काकू, इंद्रायणीच्या तीरावरती दिवाळीच्या स्नान संध्येला सुरुवात झाली. रात्री डोळ्याला पाणी आलं आणि मी दादाला शब्द दिला, उद्या पहाटे कुंभारवाड्यात जाईन आणि माझ्या भावंडाकरता खापर घेऊन येईन. काकू द्या ना खापर. त्या कुंभाराच्या बाईनं सांगितलं, मुक्ते अगं दिलं असतं ग तुला खापर, पण तुला खापर दिलं ना तर मला या आळंदीत राहू द्यायचं नाहीत. एवढ्यात विसोबा काका पुढून आला. घोड्यावरती बसलेला होता, रुबाबात होता, तुऱ्यामध्ये होता, त्याचा डोक्याचा फेटा खाली उतरला आणि उतरलेल्या त्या विसोबानं मुक्ताबाईच्या समोर बारून प्रश्न केला, ए संन्याशाचे कार्टे, कशाला ग सकाळ सकाळ थोबाड दाखवायला आळंदीत आली आणि ते कुंभाराच्या वाड्यात. काका ज्ञानदादाला मांड करून घालायचं मला. हे ऐकलं आणि विसोबा खिचरानं लात घातली. लात घातल्यानंतर मुक्ताबाई कोसळल्या. 7.5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या नाकातोंडातून रक्त येत आहे, डोळ्याला पाणी आहे. ज्ञानदादा धावत आले, मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवला. मुक्ते अगं आपल्या पिठामध्ये माती टाकवणारी आळंदीतली माणसं आहेत, आपण पुन्हा येतं यायचं नाही. चल मुक्ता, चिंता करू नको, आपला स्वभाव आहे, आपण सज्जन माणसं आहोत ना, आपण यांचा तिरस्कार करायचा नाही. ऐक मुक्ताबाई, तुला यावं लागतं, चल माझ्याबरोबर. राहू दे ते खापर,
अगाईक जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे चल मुक्ता. आपण जायचंय. मुक्ताबाईला सोबत घेतलं, पाठीवर मांड भाजलं. काही काळानंतर मुक्ताबाई, ज्ञानदादा, सोपान काका, निवृत्तीनाथ, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, जनाबाई, विसोबा काका, चोकोबा महाराज, नामदेव महाराज हे सगळे तीर्थाटनाला गेले. माघारी आले. पंढरपुरामध्ये कीर्तन झालं आमच्या नामदेव महाराजांचं. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनानंतर लक्षात आलं, मुक्ताबाईनं सांगितलं, गोरोबा काका जरा ते थापट न पत आणा आणि ते मडकं तेवढं कच्चं राहिलं का पहा. नामदेव महाराज परीक्षेमध्ये कच्चे ठरले. ऐका, आपण सगळ्यांना ऐकलं पाहिजे. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांच्या समोर हात जोडले आणि माऊलींना विचारलं, माऊली काय केलं पाहिजे पक्क होण्याकरता. नामदेवा तुम्हाला गुरु करून घ्यावा लागेल. तुम्ही गुरु करून घ्या. कुणावरती तरी तुमची श्रद्धा पाहिजे ना. श्रद्धावान लभते ज्ञान. तुम्ही गुरु करा. मग नामदेव महाराजांनी विचारलं, सांगा ज्ञानदेवा तुम्ही जो सांगाल तो गुरु करायला तयार आहे. आपण बोट दाखवावं त्या व्यक्तीला, त्या महात्म्याला मी गुरु करायला तयार आहे. कुणाला गुरु करू. मग माझ्या ज्ञानोबरायांना 7.5 वर्षाची मुक्ताबाई आठवली. आळंदीतली ती सकाळ आठवली. आळंदीमधला तो कुंभारवाडा आठवला. आळंदीमधल्या कुंभारवाड्याच्या समोर आमच्या मुक्ताबाईला मारलेली लात आठवली. आळंदीमधल्या कुंभारवाड्याच्या समोर घातलेली लात आणि मुक्ताबाईच्या नाकातून तोंडातून आलेलं रक्त ज्ञानोबरायांना आठवलं. माझ्या ज्ञानोबरायांनी दुसऱ्या कुणाचं नाव घेतलं नाही. नामदेवा तुम्ही माझे जीवस्य आहात. नामदेवा तुम्ही माझे कंठस्थ आहात. नामदेवा तुम्ही माझ्या खूप जवळचे आहात. ज्ञान आणि नाम हे काही वेगळं नाही हो. आपण खूप जवळचे आहात ना. तर ऐका नामदेवा, तुम्हाला जर गुरुच करायचं आहे ना तर एक नाव सांगतो मी. आपण विसोबा खेचराला गुरु करून घ्यावं. हा साधूचा स्वभाव आहे. ज्यानं जीवनभर त्रास दिला त्याला ज्यानं बहिणीला त्रास दिला त्याला मित्राचा गुरु करावं. असा स्वभाव आहे का तुमच्या गावामध्ये कोणाचा? आयुष्यभर त्रास दिला. तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न झाला. इंद्रायणीमध्ये डोहात पाण्यात गाथा बुडवण्याचा प्रयत्न झाला. अरे काठीनं मारण्याचा प्रयत्न झाला. पण रामेश्वर भटाला माझ्या तुकोबऱ्यानं आरती लिहायचा मान दिला. हा साधूचा स्वभाव आहे. अरे आपल्याला चाल नाही मिळाली तरी आपण 8-8 दिवस गावाच्या सप्त्याला जात नाही. आपल्याला चाल दिली नाही तर आपण गावाकडं कुणा फिरकत सुद्धा नाही. आपल्यात साधूमध्ये अंतर आहे. साधूचा स्वभाव हा भिन्नच आहे. मला पुढचा एक स्वभाव सांगायचा आहे. भगवंताचा स्वभाव इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे. ऐकलं पाहिजे आपण. नोहे ऐसा देवराव, नोहे ऐसा देवराव, ज्याचा कृपाळू स्वभाव, ज्याचा कृपाळू स्वभाव, नोहे ऐसा देवराव, नोहे ऐसा देवराव, ज्याचा कृपाळू स्वभाव, ज्याचा कृपाळू स्वभाव, हे नोहे ऐसा देवराव, नोहे ऐसा देवराव. सुदामा नावाच्या ब्राह्मणाला माझ्या भगवंतानं घरी आल्याच्या नंतरनं मोक्ष सिद्धी तर दिलीच, पण सोन्याचा गाव बक्षीस म्हणून दिला. आपण नेहमी ऐकता सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हा विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो,
त्याचा स्वभाव आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. भव दुःख घडीमोडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण भारी तुझ वाचो निचिंता. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोह करीला ऐसे नाही असा असणारा भगवंत कृपाळ आहे. त्याचा स्वभाव आहे. एका पक्षिणीचा एक स्वभाव आहे. ते सुगरण नावाची पक्षिणी पडलेल्या विहिरीमध्ये घरटं बांधते. काडीला काडी काडीला काडी काडीला काडी काडीला काडी काडीला काडी पण कधी थकत नाही. बहिणाबाई सुंदर वर्णन करतात. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशी चोच तेच दात आणि ओठ देवान तुला दिले 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. सज्जन हो, श्रावण महिन्यामध्ये कावळा रडत राहतो. त्या श्रावणामध्ये कोकिळ गात राहते. हा त्यांचा स्वभाव आहे. आपण ऐकलं पाहिजे. दुधाचं पातेलं समोर ठेवा, बगळा पाण्यासह दूध पिऊन टाकेल. कदाचित त्याला ते आवडायचं सुद्धा नाही, पण राजहंस मात्र पाणी बाजूला करेल आणि दूध मात्र प्राशन केल्याशिवाय राहणार नाही. हा त्याचा स्वभाव आहे. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार किंमत असते. या जगात कुणी वाईट नाही. दुधाला जास्त किंमत आहे, दुधाला खूप किंमत आहे. ऐकता ना आपण, दुधाला खूप किंमत आहे. मग दूध जेव्हा नासतं ना तेव्हा त्याचं दही तयार होतं. अरे दुधापेक्षा दह्याला जास्त किंमत आहे. दुधाला खूप किंमत आहे. दही हे दूध नासल्यानंतर खराब झाल्यानंतर तयार होतं, म्हणजे दही लोकांनी फेकून द्यायला पाहिजे. पण दुधापेक्षा दही महाग असतं. दह्याला खूप किंमत आहे. मग दही खराब होतं तेव्हा लोकांनी ते खराब झालेलं दही फेकून द्यायला पाहिजे, पण त्याच्यातून पनीर तयार होतं. माझ्या माहितीनुसार दह्यापेक्षा पनीराला जास्त किंमत आहे. या जगातलं काही वाईट नाही. हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे. वाढत जातं. याही पलीकडे मला शेवटचा स्वभाव सांगायचा आहे तुम्हाला. एकाच दगडाच्या खाणीतनं 3 प्रकारची दगडं जन्माला आली, पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. दगडाची मूर्ती आणि समोर मांडलेला दगड. एक दिवशी नारळ फोडायला वापरला जाणारा दगड मूर्तीबरोबर भांडायला लागला. का गं, मी पण दगडच आहे, तू पण दगड आहे, आणि लोक तुझ्या पाया पडतात, लेका आमच्यावरती दनादन नारळ आपटतात. नेमकं कारण काय आहे? त्या दगडाच्या मूर्तीनं उत्तर दिलं, ऐक रे दगडा, मी पण दगडच आहे, तू पण दगडच आहे. ऐकता ना तुम्ही, आपण सर्वजण दगडच आहोत. मी पण दगडच आहे, तुम्ही पण दगडच आहात. पण ऐक, तुला नारळ फोडायला का वापरतात आणि माझ्या पाया लोक का पडतात? ज्या वेळेला घणानं आणि छणीनं घाव घातले जात होते ना, त्यावेळेला सोसणारी मी होते आणि न सोसणारा तू होता. आज मी सोसलं म्हणून लोक माझ्या पाया पडतात. तू सोसलं नाही लेका, म्हणून तुझ्यावरती आणून नारळ आपटतात. पैसा, नाव आणि भगवंत या 3 गोष्टी प्रयत्नाशिवाय आणि सोसल्याशिवाय माणसाला कधी मिळत नाहीत. पैसा का तसा मिळतो? अनेक प्रयत्न करावे लागतात तेव्हा पैसा मिळतो. उधळलेल्या घोड्याची चित्र भिंतीवरती लावून माणसाची प्रगती कधी होत नाही. त्याकरता सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण उगवावं लागतं आणि घोड्याच्या वेगानं धावावं लागतं. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करावा लागतो, तेव्हा पैसा आपल्या घरी नांदतो. लबाडीचं धन, वासनेत बरबटलेलं मन आणि व्यसनाच्या अधीन गेलेलं तन कधी फायद्याचं नसतं. माणसाच्या खिशात आयत्या मिळालेल्या 1 लाखाच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट असावी, ते जास्त समाधान देते. हे कधी माणसानं विसरू नये. मला पुढं सांगायचंय. नाव काय तसं मोठं होतं? एखाद्या माणसाची बदनामी करायला फेसबुकला, इंस्टाग्रामला 4 ओळी टाईप करून पाठवल्या ना, बदनामी सुरू झाली. लेका मला सांगायचंय, नाव तसं मोठं होत नाही. नाव मोठं व्हायला रणकंदन करावं लागते. लोकांनी दिलेल्या शिव्या, लोकांनी केलेले अपमान पचवावे लागतात, तेव्हा नाव मोठं होत असतं. ढेकणाच्या संगे हिराई भंगला, कुसंगे नाडीला साधू जायचा. हे जरी खरं असलं तर ते नाव मोठं करण्याकरता सुद्धा अनेक प्रयत्नानंच ते नाव मोठं होतं. सज्जनाची कीर्ती दाबण्याचा प्रयत्न केला तर ती कीर्ती लपून राहत नाही. लेका फुलापासून सुगंध बाजूला करता येत नाही.
सावली देहापासून बाजूला कधी वेगळी करता येत नाही. साखरेपासून जशी गोडी बाजूला होत नाही तसे सज्जन माणसापासून त्याची कीर्तीही बाजूला होत नाही. नाव तसं मोठं होत नाही, त्याकरता प्रयत्न असावे लागतात. भगवंत तरी काय तसा मिळतो का? भगवान परमात्म्याला मिळवण्याकरता तुकाराम महाराजांनी किती प्रयत्न केले, पण तो मिळावा हा त्यांचा स्वभावच होता. अनेक प्रमाणं देता येतील. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी बैसला असे पांडुरंग ध्यानी जागरती स्वप्नी. एक कापड दुकानदार आमच्या कीर्तनाला आला. कापडाच्या त्या दुकानाचा मालक होता. इथं घोंगड्याच्या पलीकडेच बसला आणि बसल्या बसल्या त्याला झोप लागली. त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याच्या कपड्याला गिरायक आलं. हे फाडू का ते फाडू म्हणता म्हणता गिरायकाला एक पसंत पडलं. आणि मग नेमकं कोणतं फाडायचं त्यानं वरती बोर्ड दाखवलं. ते वरती आहे ना, ते वाऱ्यानं झटकते ते ओढा. ह्यानं डोळे मिटलेलेच होते कापड दुकानदारानं. आणि वरचं ओढा असं म्हटल्याबरोबर झोपेतच त्या कापड दुकानदारानं शेटजीनं हात वर केला. तसा महाराजाच्या धोतरात हात गेला आणि धोतरच त्याच्या हाताला लागलं. आणि पाहता काय त्यानं दंदिशी खाली ओढलं. पुढचं काय झालं ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण संताचं मात्र तसं नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडी. याहीपेक्षा पुढे गेले महाराज. म्हणाले माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. हा त्यांचा स्वभावच आहे. मला पुढं सांगायचं आहे, आपल्या घरामध्ये एक आईचा स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे? सहन करणं हा आईचा स्वभाव आहे. ऐकताय आपण? आईचा स्वभाव कोणता आहे? सहन करणं हा आईचा स्वभाव आहे. जरा तुमच्या घरातलं सांगतो माझ्या आयानो. शक्यतो बापाचं आणि पोराचं लय पटत नाही. बाप चंद्र असेल तर पोरगा सूर्य राहतो. बाप सूर्य असेल तर मग पोरगा चंद्र राहतो. बाप घरात आला पोरगा घराच्या बाहेर जातो. पोरगा घरात आला म्हातारं भैरवनाथाच्या देवळाच्या पायरीवर येऊन बसतं. पण दोघांचा अजिबात जुळत नाही. 36 चाकडा असतो. पोराचं काय चुकलं ना, म्हातारं पोराला बोलत नाही, म्हातारीला मध्ये घेतं. सांग बरं का पोराला. म्हाताऱ्याचं काय चुकलं ना, डायरेक्ट पोरगा म्हाताऱ्याला बोलत नाही. आई काय बेटा सांग बरं का म्हाताऱ्याला. त्या बिचाऱ्यांची मधल्यामध्ये घुसमट होत राहते. गरिबी होती पूर्वी. एक आई बाप आणि लेकरू तिघजणच राहत होते झोपडीत. जुन्या काळात कंदील असायचं. कंदील पेटवला. कंदिलाची वात वरती घेतली. लेकरू लिहायला बसलं, अभ्यासाला बसलं. शाळा भरल्यानंतर लाईट गेली होती आणि काही काळ अभ्यास केला की नवऱ्यानं हाक मारले, अगं 10:15 10:30 वाजले, मला झोपायचं आहे. आणि ती वात वर घेतली. तू वात खाली घे. आई उठली, तिनं वात खाली घेतली. परत 15 मिनिटांनी पोरानं आवाज दिला, ए आई अगं मला लिहायला दिसत नाही, वात वर घे. ती परत उठली, तिनं वात वर घेतली. 15 मिनिटांनी नवऱ्यानं आवाज दिला, वात खाली घे. परत ती वर उठली, वात खाली घेतली. 15 मिनिटांनं परत पोरानं आवाज दिला, वात वर घे. त्या रात्री ती आई कंदिलाची वात वर वात खाली, वात वर वात खाली, वात वर वात खाली. त्या रात्री कंदिलाची वात नाही जळाली. कंदिलाच्या वातीसारखी बापाच्या आणि पोराच्या भांडणामध्ये माय मात्र जळत राहिली. आईचा मातेचा स्वभाव आहे. नळावरती भांडी घासत असते आई आणि पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ. लेकूर रडायला लागलं तर घरामध्ये 100 माणसं असू देत, पण बाळाच्या रडण्याचा आवाज त्या 100 माणसाच्या कानावरती जात नाही, फक्त आईच्या कानावरती जातो. खेळता खेळता लेकरू धरपडतं, पडतं, ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येतं आईच्या डोळ्याला. असा आईचा स्वभाव अभंगातून पहिल्या चरणात महाराज सांगतात. जिचे पेडे बाळ, जिचे पेडे बाळ, जिचे पेडे बाळ, जिचे पेडे बाळ.
70,000 पगार झाला एका पोराला, महिन्याला 70,000. गावाला आई एकटी राहत होती. एक दिवशी आईकडं आला. आई, काय बेटा तुझं वय झालं आता? हा. अरे आता पिकलं पान गळून जाणार, आता 80-81 वय झालं माझं, काही दिवसाची सोबती राहिली बघ बेटा, आता सगळं विसर, पण लेका मी दिलेले संस्कार कधी विसरू नको. नाही विसरत आई. आई काय? अगं मलाही आता येणं होत नाही. हा ना रे राजा, एका वर्षापूर्वी आला होता, त्यानंतर आज आलास, तुझं बरं चाललं ना? आई चांगलं चाललं, मला 70,000 रुपये पगार झाला आहे. अरे मी विचारलं का तुला? आई कधीही पगार विचारत नाही. आपला बाप आणि आपली आई कधीच आपल्याला पगार किती आहे विचारत नाहीत. पण पोरगी पाहायला जा तुम्ही, धोंड्याच्या महिन्यात जा, बाजूला घेतो सासरा आपला, जावई बापू पगार किती. आपल्या बापानं आईनं आपल्याला कधी विचारलं का आपल्याला पगार किती, आपण किती कमवतो? काही नाही विचारलं. ऐकलं पाहिजे आपण सगळ्यांनी. सासरवाडीत जावई आला, मुलगी आली ना, तर माघारी जाताना, माघारी गेल्यानंतर पुरीला पहिल्यांदा विचारतो नवरासुद्धा, तुझ्या माहेरच्याने काय काय दिलं. पण आई माहेर आल्यावर कधी पुरीला विचारत नाही येताना काय घेऊन आली. हा फरक आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. 70,000चा पगारदार होता. आई काय बेटा, आता सगळं चांगलं झालं माझं. अरे हो दे, आनंद आहे. ऐक ना. काय? अगं या हिंगण गावातले सगळ्याचे उपकार फेडलेत मी. सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी ज्यांनी मला सहाय्य केलं, कुणाचा उपकार ठेवला नाही. आई सांग, तुझे उपकार फेडायला मी काय करू? आई म्हणली, सोन्या आईचे उपकार कुठं फेडायचे असतात का रे? आणि मनात आणलं तरी फेडता येत नाही. तू नको असल्या भानगडीत पडू. नाही नाही आई सांग, किती लाख रुपये तुला दिल्यानंतर तुझे उपकार फेडतील? आई महिन्याला तुला 10,000 खर्च होतो ना, मी तुला महिन्याला 20,000 रुपये देतो. अरे नाही सोन्या, आई तुझ्या नावच्या यापड्या करतो. अरे मी मेल्यावरती तुझीच धन आहे लेका, फक्त माझं नाव करू नको. नाही नाही आई, तुझ्या नावावरती 2 एकर जमीन घेऊन देतो. अरे ते सगळं मला तुलाच मिळणार आहे बाळा, हाय ते तुझंच आहे, नको मला काय, फक्त माझं एक ऐक. असलं शब्द परत काढू नको की मला तुझे उपकार फेडायचे. नाही नाही आई सांग. अगं मी लय पैसेवाला झालो होता, तू म्हणशील ना ते करीन मी. सांग, मी तुझे उपकार फेडतो. आई म्हणाली, एक काम कर राजा, मला पैसे द्यायच्या भाषा करतो ना, आजची एक रात्र फक्त या झोपडीमध्ये मुक्काम कर. एवढी रात्र फक्त राह आणि सकाळी पहाटेचा निघून जाय. आई मला तेवढा वेळ नाही. नाही राहावं लागेल तुला. ना इलाजानं तो थांबला. 9:15 वाजता माई लेकराची जेवणं झाली. 9:30 वाजता दोघी झोपी गेले. 9:45 वाजता म्हातारीनं पोराला आवाज दिला, बाळा झोपला का रे? अगं आई आत्ताच डुलका लागला, उठ मला जरा पाणी आणून दे. पळत गेला, मटक्यातलं पाणी आणून दिलं. आई पाणी प्यायली, झोप लागली. 10:15 परत म्हातारीनं आवाज दिला, झोप लागली का रे? अगं आई आत्ताच डुलका लागला, उठ बरं जा, जरा माझी गोळी राहिली तेवढी गोळी आणून दे. पळत गेला, गोळी आणून दिली. आई आता झोपू का? हां झोप राजा. 15 मिनिटानं झोप लागली. 9:45 परत म्हातारीनं आवाज दिला, झोपलास का रे? अगं आई आत्ता डुलका लागला होता, काहीतरी खाऊ वाटतंय, जरा खाऊ लहान काहीतरी खाऊ घेऊन ये मला. पळत गेला, बिस्किटचे 4 पुडे आणले, चहा बनवला, आईला दिला. 15 मिनिटानं झोप लागल्यावर परत म्हातारीनं आवाज दिला, झोप लागली का रे? आई अगं आत्ता झुलका लागला, उठ बरं, मला ती मगाची गोळी आणली होती ना, त्याच्या शेजारी अजून एक गोळीचं पॉकेट आहे, तेवढी गोळी घेऊन ये. पळत गेला, गोळी आणून दिली. 15 मिनिटांनी झोप लागल्यावर पुन्हा म्हातारीनं आवाज दिला, झोप लागली का रे? आई अगं आत्ता झुलका लागला, उठ बरं, मला पाणी आणून दे. आता वैतागला. आई 15 मिनिटाला मुद्दाम जागा करते ना. एकदा सांग ना मला काय पाहिजे ते, मी तुला सगळं आणून देतो. 5 मिनिटाला जागा करते, पंखाच बंद कर, कुठं अमुकच कर, कुठं दिवा बंद कर, दिवा चालू कर, अमुकान तमुकान. हे का कशासाठी ग? राबवते मला मुद्दाम. आई म्हणाली, उपकार फेडायला आला होता ना, 2 तासात वैतागला वरे. मग तुझं त्या हिंगणगावातल्या माणसांचं सारखंच झालं, 2 तास कीर्तनात दम निघत नाही, असा तुझा स्वभाव आहे का रे? उपकार फेडायची भाषा करतो. अंगाचं कातडं काढलं आणि आईला चपल्या घालायला दिला कातड्याच्या आपल्या, तरी तिचे उपकार पेटत नाहीत. माझ्या राजा हो, 2 दिवस जर झोप नाही झाली तर चिडचिड करणारे आपण आहोत. ज्या दिवशी आईच्या पोटामध्ये गर्भाची चाहूल लागते त्या दिवसापासून तिचं खाणं पिणं बदलतं. तिचं तारुण्य ती बाळाकरता अर्पण करते, बाळाच्या साठी जगत राहते. माणसं बोलतात मी आमक्याला लय ओळखतो, त्याच्या जन्मदात्या आई इतका ओळखत नाही. आपल्याला 9 महिने आणि 9 दिवस जास्त ओळखणारी आपली आई आहे. आपल्याला ओळखणारी ना, आपल्या हातात बळ आलं की आपण आईचा गळा काय दाबतो, अंगावर काय धावून जातो. खुशाल पोरं म्हणतात आईला काही कळत नाही. अरे नख लावला असता ना आपल्याला, नख, तरी आपण मेलो असतो. या हातात बळ आलं म्हणून आईच्या अंगावर धावून जाता. 2 दिवसाची झोप नाही झाली तर आपल्याला पेंग येतो कीर्तनात. लेकरू लहान असतं,
त्यानं झोपेत असताना या कुशीवरून त्या कुशीवर जरी लेकरू झालं, आई उठून बसलेली असते, आई जागी असते, कधी स्वतःच्या झोपेचा विचार करत नाही. लेकराची झोप झाली की आईच्या चेहऱ्यावरती चैतन्य फुलून राहतं. यासाठी संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, ऐसा सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची दोरी एक जीव. अभंगाची 3 चरण तुमच्या समोर मांडली. आईचा स्वभाव सांगितला. आई म्हणजे न्यायालय नसतं, आई म्हणजे मायालय असतं. 12 वर्ष तुरुंगात राहिलेलं पोरग सुटून जर घरी आलं तर त्याचं अख्खं गाव त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहतं, पण आई कधी तशी पाहत नाही. आई न्यायालय नसतं, आई मायालय असतं. एखाद्या गुन्हेगाराच्या आईला जर तुम्ही विचारलं ना, अहो तुमचं पोरग गुन्हेगार आहे, ते म्हणते तसं नव्हतं हो, संगतीमुळं बिघडलं. 2 दिवस एखादा दारुडं पोरग घरी नाही आलं तर वस्तीवरचे गावातले म्हणतात, अगं म्हातारे पप्या कुठे गेला, पप्या कुठे गेला, पप्या कुठे गेला. काय विचारते? नाहीतरी इथं असून काय करत होता, लाथाच घालत होता की, असं काय त्यानं दिवे लावले. म्हातेरा राग येतो. अरे दारू पित असताना घरी येत असताना तरी दिसायचा रे, आता दिसत नाही. एका वाक्यात आईची व्याख्या सांगतो, मुलगा कसाही असला काय किंवा मुलगा कसाही असला काय, सारखंच प्रेम करते, तिचं नाव माया आहे. तो कसाही असू देत किंवा तो कसाही असू देत, तिला असं वाटतं आपल्या पोराची बरकत व्हावी. राम लिखा, रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा, बात आ गई पूरी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, तो खुदा ने भी माँ का नाम लिखा. अशी असणारी आई आहे. सगळं मिळतं, आई मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिवारावरती बोलायचं म्हणजे सुषुळ मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्यता असा असणारा आमचा हा बोयटे परिवार आहे. गावामध्ये, समाजामध्ये, परिसरामध्ये नाव चांगलं आहे. अगदी नेतृत्व गुण आहेत, प्रतिष्ठित घराणं आहे. सगळं सर्वसामान्यांच्यात मिळून मिसळून राहणारा हा परिवार आहे. आमच्या रवींद्रदादांनी मला मगाशी सांगितलं, आम्ही म्हणे जवळचे नातेवाईक आहोत. आणि याच्याही पलीकडं म्हणजे गेलेली माय होती ना, ती खूप चांगली बिचारी होती हो. फार प्रयत्न केले पोरांनी, कुटुंबानं, ती वाचली पाहिजे यासाठी, पण शेवटी संघर्षाला अपयश आलं. कदाचित भगवंताला वाटलं असेल देवकीसारखी, यशोदेसारखी माय पुन्हा मला मिळावी, म्हणून आपल्या मोठ्या आईला घेऊन गेला काय देव जाणे. पण लक्षात ठेवा, जाता जाता शेवटचं उदाहरण देतो थांबतो. जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत आईकडे जास्त लक्ष नसतं. मी इथलं सांगत नाही, पण हे तुमच्या लक्षात येईल. पण ज्या दिवशी माय निघून जाते त्या दिवशी आईचं महत्त्व कळत राहतं. मी एवढ्यासाठी सांगतो, कमीत कमी माझं ऐकून परत आमच्या आईला काही कळत नाही हे तरी म्हणायचं पोरांनी बंद करा. गावात जत्रा आली होती, लक्ष देऊन ऐका बस. आता गावात जत्रा आली होती. जत्रा गावात येते म्हणजे पाळणे येतात. जत्रा गावात येते म्हणजे खाऊ गल्ली येते, खाऊची दुकानं लागतात. जत्रा गावात येते म्हणजे खेळण्याची दुकानं लागतात, फुग्यांची दुकाने येतात. 7-8 वर्षाचं गरीबाचं लेकरू एक दिवशी शाळेतनं घरी आला, आई मला जत्रेला जायचं, 100 रुपये पाहिजे. आई म्हणाली, बाळा नाहीत रे पैसे माझ्याकडं. ऐक लेका, उद्या बुधवार आहे, गुरुवारी तुला पैसे देते. नाही आई,
माझे सगळे मित्र आज जाणार आहेत जत्रेला. मला पाळण्यात बसायचं, खेळणी घ्यायची, खाऊ पाहिजे मला, मला आजच जायचं. अरे राजा पैसे नाही, तुझा बाप घरी नाही, ऐक माझं. नाही आई मी निघालो. पायामध्ये चप्पल नाही पोराच्या, गुडघ्यापर्यंत फाटलेली पॅन्ट त्यानं घातलेली, अंगात फाटलेला शर्ट घातला आणि तडातडा निघालो. आईच्या लक्षात आलं लेकराच्या पायात चपल्या नाहीत, त्याच्या पायाला पुढे येतील. आईनं हातातली कामं बाजूला ठेवली. आई बाहेर आली, डोक्यावरचा पदर कमरेला खोचला. इकडे थांब, तुला घेऊन जाते. अरे गरीब असलो म्हणून काय झालं, मी आई आहे, चल तुला जत्रा दाखवून आणते. पण ऐक राजा, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य घरात नाही. 2 दिवस थांबला असता तर तुला काहीतरी घेतलं असतं. पण ऐक, मला जर घेऊन चाललाय ना तर माझी शपथ आहे, तुला काही मागायचं नाही. मी फक्त तुला खाऊची दुकानं दाखवेन, खेळण्याची दुकानं दाखवेन, पाळणे बघायचे आणि आपण दोघांनी माघारी यायचं. चालेल ना? आई चालेल. 12:30 वाजता लेकराला कमरेवरती घेतला आईनं, डोक्यावरून हात फिरवला. त्याचा घामाचा चेहरा होता, पदरानं तोंड पुसलं. कधीतरी घरी गेल्यानंतर आईच्या पदराला तोंड पुसा आणि तसंच तोंड कधीतरी बायकोच्याही पदराला पुसून पहा. बायको म्हणते अहो तुमचा चेहरा खराब आहे, माझा पदर खराब होईल. आई म्हणते ए राजा, लेका माझा पदर खराब आहे, तुझा चेहरा खराब होईल. हा फरक आहे. आईनं पदरानं तोंड पुसलं बाळाचं, कमरेवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि इवल्याशा लेकरानं नाजूकशा बोटानं आईच्या गळ्याला चिमटा काढला आणि आईला बोबड्या बोलानं म्हणतंय माय काही मागणार नाही तुला, फक्त मला दत्तला दाखवून आण. आईच्या डोळ्यात पाणी आलं. काय आभागीच्या पोटाला जन्माला आले लेकरू, 1 रुपया देऊ शकत नाही, पण चला 2-3 दिवसानं पुन्हा त्याला जत्रा दाखवायला नेऊ. आज परत एकदा जत्रा दाखवायची, माघारी आणायचं. कमरेवर घेतलं लेकरू. गाव जवळ आलं, गावाची कमान जवळ आली. गावाच्या कमानीच्या बाहेरच काही खेळण्याची दुकानं दिसली आणि ती दुकानं दिसल्याबरोबर शपथ घेतलेल्या पोराला दम निघाला नाही. पोरानं आईच्या गळ्याची शपथ घेतली होती, पण लेकरू आहे ते बाल हट्ट आहे दादा, ते विसरून गेलं. आणि आईला म्हणतं आई काय बेटा, मला तू खेळण्यातला JCB पाहिजे. अरे तू शपथ घेतली होती लेकान मागतो. नाही नाही आई, मला खेळण्यातली गाडी पाहिजे, मला खेळण्यातला तो चेंडू पाहिजे. आई म्हणली मिळणार नाही, चल पुढं. कमरेवर बसलेलं लेकरू आईला लाथा घालते, काखेला बसलेलं लेकरू आईला चटाचटा इवल्याच्या हातानं मारते. आई उलट हसायची, तिला राग यायचा नाही. आई एकदा म्हणली का रे माणसं काय म्हणतील लेका, आईला मारायचं असतं बरे. कुठं आत गेल्याच्या नंतर खाऊची दुकानं लागली. आई मला ते गुडदाणी खायची, आई मला ती जिलेबी खायची, आई मला ती भेळ खायची. अरे मिळणार नाही लेका, पैसे नाहीत. अजून काही अंतर पुढं गेले. आई मला पाळण्यात बसायचं आहे. पाळणे पाहिले, लेकरू एकटक बघत बसलं. आईच्या डोळ्याला पाणी आलं. लेकराला पाळण्यात बसवू शकत नाही आपण. आईच्या डोळ्यातलं पाणी लेकरानं पाहिलं नाही. लेकरानं कमरेवरून खाली उडी मारली आणि गर्दीच्या दिशेनं धावत सुटलं. गर्दी जोपर्यंत पाळणा फिरत होता तोपर्यंत गर्दी होती. पाळणा फिरत होता तोपर्यंत उड्या मारत होतं, टाळ्या वाजवत होतं. पाळण्यामध्ये बसलेल्या स्वतःच्या जोडीदारांना टाटा बाय बाय करत होतं. पण 15 मिनिटांनं दादा पाळणा थांबला आणि मग त्याच्या लक्षात आलं आई कुठं आहे. मी हे जाणीवपूर्वक सांगतो अमोल दादाला, विनोद दादाला. तिथं आल्याच्या नंतरनं लक्षात आलं आई कुठं आहे. ऐकलं पाहिजे अर्चना ताईनं सुद्धा, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे. तेवढ्यात तुमच्यासारखी 2 चांगली माणसं आली. ए पोरा, अरे का रडतो रे, आई पाहिजे. हे रडू नको, भेटल आई. निघून गेला. 15 मिनिटांनी पुन्हा रडायला लागला. खाली बसला, मातीमध्ये पाय खोडायला लागला. माती अंगावरती उडाली, डोळे लाल झाले. आई पाहिजे, मम्मा पाहिजे, आई पाहिजे. आई कुठं गेली, आई कुठं गेली. अजून 4 माणसं तुमच्यासारखे आले. ए पोरा, लेका काय अवतार करून घेतला, नीट बस, रडू नको, चल चल तुला खायला देतो. नाही खायचं. अरे गुडदाणी देतो, नको मला. अरे भेळ देतो, नको मला. अरे चल जिलेबी घेऊन देतो किलोभर, नाही पाहिजे. मग हे धर, हे 100 रुपये धरण ठेव बरं. फेकून दिले पोरांना, नको तुमचे 100 रुपये. मग कोण पाहिजे, आई पाहिजे. चल पाळण्यात बसवतो, नाही बसायचं. का, आई पाहिजे. मगाशी सगळं पाहिजे होतं, सोबत कोण होते हो. आता सगळं फुकट मिळतं की. आता कोण पाहिजे, आता आई पाहिजे. माय जिवंत असते तोपर्यंत धन दौलत पैसा अडका सोनं नाणं सगळं पाहिजे असतं. माय मेल्यावर माय पाहिजे असते. मुलीला माहेर कुठपर्यंत असतं, माहेरामध्ये जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला माहेर आहे. कधीतरी एखाद्या बाईला विचारा, आई गेली तुमची, का जात नाही माहेरला. ती म्हणते कोणासाठी जावं, आईसाठी जात होते, आई राहिली नाही.
कधी माहेरला गेले तर नाहूमाकू घालत होते. या पोरीला नाहूमाकू घालायची, हातानं वेणी घालायची आई. आता ते परत मिळणार नाही. माझ्या लेकराला माझ्या इतकं आई इतकं कुणी सांभाळलं नाही. किती प्रेम होतं आईचं माझ्यावर. ऐकलं पाहिजे. तुम्हाला चपल्या सोडायला एकुलता एक उंबरा कोणाचा असेल ना पोरीनो, तर फक्त आईच आहे. किती आईचं प्रेम असतं हे जर पाहायचं असेल ना, तर कीर्तन झाल्या झाल्या आईला फोन लावा. इकडनं हॅलो म्हणा, तिकडनं आई हॅलो म्हणाल, आणि तुमच्या हॅलो म्हणण्यात तिला तिकडं कळल माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. काय झालं ग दिदा, पाहुणे काय बोलले का, तुला कसं कळलं ग मम्मा. अगं धडं दोन असतात, लेकीचं आणि आईचं काळीज एक असतं. देवानं दोन देह बनवले खरे, पण काळजं दोन दिली नाहीत. लेकीला आणि आईला एकच काळीज दिले, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर कधी माहेरला गेला ना, तर आता दोंड्याचा महिना संपला आज. ऐकलं पाहिजे आपण. सासू जावयाचे पाय पुसते, पाय धुते, आणि तुम्ही म्हणता का गं जावयाच्या का पाया पडते मम्मा, ते तर वयानं तुझ्यापेक्षा लहान आहेत, तुला कळायचं नाही. पाहुण्याचा मान मोठा असतो, पाहुण्याचा मानबिन काही मोठा नसतो. ऐकता ना आपण, पाहुण्याचा मानबिन काही मोठा नसतो. तिच्या काळजाचा तुकडा, तिच्या काळजाचा घड. ज्या बाळाला तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, 1 वर्षाची 2 वर्षाची दिसा मासानं काडी 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 जसं घरटं बांधावं तसं वाढत वाढत राहिली. कणाकणानं तिच्या पोटामध्ये एक घास जावा, एक कण जावा, यासाठी आईनं किती प्रयत्न करावेत. तीच पोरगी मोठी झाली, लोकाच्या घरी नांदायला निघाली, आता पाहुणी झाली. याचं दुःख आईला होतं. जरा कधीतरी कोणाच्या तरी लग्नाला जा. जेवढं पाणी माय चमच्यानं तुळशीला वाहते, तेवढंच पाणी आईच्याही डोळ्यातनं वाया चाललेलं असतं. आईच्या डोळ्याच्या समोर भरलेला मंडप दिसतो, दिलेला मंडप पाहते माय, काही दिसत नाही मंडपातलं. तिला फक्त तिची लेक आठवते. अरे एवढीशी होती, लहानाची मोठी झाली, तिनं पहिल्यांदा चपाती बनवली आणि विचारलं कोणासाठी ग बाळा, आईसाठी बनवते. 10वी मध्ये पहिली स्कॉलरशिप मिळाली तिला, आईसाठी साडी आणली होती 200 रुपयाची. अरे आईचेही किती उपकार असतात. कधी 40-50 हजार रुपये मोजले नसतील तुमच्या जन्मदात्या आईनं, पण 400-500 रुपयाचं फाटकं लुगडं नेसून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव, हे मात्र आपल्या आईनं आपल्याला शिकवले. कधीतरी आईच्या टाचेला पडलेल्या भेगा पहा, त्या भेगामध्ये तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल. मला सांगू द्या शेवटचं, भूपाळी, भैरवी, अरे यमनराग कशाला म्हणतात आणि कशासोबत खातात हे आईला माहिती नसतं. पण ऐकलं पाहिजे आपण सर्वांनी. तिनं गायलेल्या गीतामध्ये लेकराला झोपवण्याचं सामर्थ्य आहे, ते आजपर्यंत कोणत्याही गायकाला जमलं नाही. हे फक्त आईला जमलं, हे कुणी विसरू नये. जरा शेवटचं टोकाचं सांगतो मी, जोडून या धन उत्तम व्यवहारे. कदाचित हा अभंग या मोठ्या आईला पाठ नसल, पण लबाडीचं कमवायचं नाही रे अमोल, लबाडीचा 1 रुपया घ्यायचा नाही रे विनोद. अर्चना, कष्टाचं ग कमवायचं तेच टिकतं ग, हे मात्र आईनं आपल्या लेकरांना पुढं बसवून सांगितलं असेल. यात मात्र तळ मात्र शंका नाही. भरलेल्या मंडपामध्ये अक्षदा लोकांना वाटलेल्या असतात, आंतरपाठ धरलेला असतो. पोरगी काही क्षणात दुसऱ्याची होणार असते, आणि चमच्यानं तुळशीला पाणी घालणाऱ्या आईच्या डोळ्यातनं पाणी वाहतं आणि ओठावरती शब्द उमटतात. तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना. पहिल्यांदा साडी घातली होती पोरीनं 10वीत. आई तुझ्या बरोबर फोटो काढायचा. आईच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं, किती ग मोठी झाली माझी पोर. त्या दिवसापासून जीवाला घोर लागला होता. तिला सगळं आठवतं तुळशीला पाणी घालताना. तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना. लाडाची लेक बाई हरहुन साजिरी, आज माहेर सोडून कशी चालली सासरी. जीवातला जीवा मी केला तुमच्या वाली, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली. जीव खालीवर होतो तुला पाठवी तारानी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. नांदाया जाती लेक माय बघती टेकाकड,
गेला काळजाचा घड डोंगराचाड नांदाया जाती लेक माय बघती चोरावानी अश्रू ढाळती मोरावानी नांदाया जाती लेक हे चाक वाजत खडा खडाग दुबळ्या लेकीसाठी माय रडती धडा धडा हे माय रडती धडा धडा. मग आई नंतर आम्ही आई म्हणून कोणाकडे पाहावं. तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे संत म्हणे संत तुका म्हणे संत तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत